आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 गणांसाठी उमेदवार रिंगणात उभे टाकले आहेत आणि या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे विचार आम्ही आमच्या DBC लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत. आज काँग्रेसच्या काही उमेदवारांची मुलाखत आम्ही प्रसिद्ध करत आहोत. तर मी सर्वांचं आभार मानतो. आज काँग्रेसच्या वतीनं आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आडकूर गटातून माझी पत्नी शीतल देसाई ही आडकूर गटातून जिल्हा परिषदची उमेदवार आहे. त्याचबरोबर माझे सहकारी शिवाजी तुपट हे आडकूर गणातून उमेदवार आहेत. तसेच गौसे गणातून आमचे संध्याताई कांबळे या आमच्या उमेदवार आहेत. खरं तर चंदगड तालुक्यामधल्या बऱ्याचशा झालेल्या घडामोडीतून माझे नेते बंटी साहेब यांनी आदेश दिला त्याप्रमाणे की काँग्रेस स्वतंत्र आपल्याला निवडणूक लढवायची, त्याप्रमाणे आदेश दिला. त्या आदेशाला मान देऊन आणि आमचा हा स्वाभिमानाचा लढा निश्चित केला. आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती लढण्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्याप्रमाणे आडकूर गटातून आमचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावरती उभा आहे. या निवडणुकीमध्ये आपण आघाडीला सामावून का घेतलं नाही? आघाडीला सामावून घेण्याच्या संदर्भात बऱ्याचशा चर्चा झाल्या. त्याप्रमाणे आमचे नियोजन पण सुरू होती, बैठका सुरू होत्या. पण चर्चेत सामावण्यापेक्षा मला तर खरं तर आता मला वाटते निश्चितपणानं की निवडणुका ह्या आघाड्यांच्या पेक्षा पक्ष चिन्हावरती पहिल्यांदाच आज बऱ्यापैकी सगळीकडेच पक्ष चिन्हावरतीच होत आहेत. कारण कार्यकर्ते हे प्रत्येक पक्षाशी जी कार्यकर्त्याची बांधिलकी असते, आघाड्यांच्या राजकारणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांची कुचंबना होत असते. पण तरीसुद्धा धनशक्तीच्या विरोधात किंवा आता ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, हे वैचारिक राजकारण जर करायचं असेल तर या सगळ्यांना मिळून कुठेतरी एकत्र येणं हा विचार चालू होता. पण त्यामध्ये आरक्षण, प्रत्येक पक्षाची स्थानिकची परिस्थिती, प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचा अधिकार असल्यामुळं प्रत्येकानं आपापल्या कार्यकर्त्यांच्यासाठी जी लढाई प्रत्येक पक्षानं केली त्या संदर्भामध्ये कुठेतरी या आघाडीमध्ये अडचणी यायला लागल्या आणि म्हणूनच आम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला ती आघाडी करता आली नाही. चंदगडच्या गटबाजीच्या राजकारणाकडे आपण कसं बघता? मला माझी भूमिका आता हीच आहे की आज पहिल्यांदाच या वेळच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच सर्व पक्ष, जवळपास सर्व पक्ष हे पक्ष चिन्हावरती आले. छोटे छोटे पक्ष सुद्धा आज शिंदे सेना असू दे, उभाटा असू देत, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू देत किंवा मोठे भाजप असू देत, काँग्रेस असू देत, हे राष्ट्रीय पक्ष सुद्धा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सुद्धा, ही सर्व मंडळी पक्ष चिन्हावरती आली. त्या अर्थानं जवळपास मला निश्चित वाटायला लागले की आत्ता प्रत्येक तालुक्यामध्ये ही लोकशाही रुजायला लागले की किमान पक्षीय वातावरण तयार होते. चंदगडमध्ये अवैध धंदे जास्त व प्रशासन सुस्त अशी अवस्था आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? निश्चित आमचे आज बंटी साहेबांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसच्या वतीनं चंदगड तालुक्यामध्ये आमचे सगळे त्याच्यावरती लक्ष ठेवून आम्ही आहोतच. आता हा लढा आहे, आपल्याला लढावाच लागणार आहे. आता याची जबाबदारी कुणीतरी घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या लढ्यामध्ये चंदगड तालुक्यावरती या सगळ्या गोष्टीनं बारीक लक्ष देण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू बऱ्यापैकी. कारण चंदगड तालुका जो आहे तो खऱ्या अर्थानं एवढा समृद्ध, निसर्गसंपन्न असताना त्यामध्ये या गोष्टी घडतायत, त्याच्यापेक्षा चांगलं आज पर्यटन किंवा इतर माध्यमातून चांगलं काही घडण्यासारखं आहे अशा गोष्टी घडाव्यात यासाठी प्रयत्न करू आणि या बाकीच्या गोष्टींच्यावरती कसा आळा बसेल याकडे आम्ही लक्ष देऊ.
आमच्या माध्यमातून आपण अडकूर भागातील जनतेला काय संदेश द्याल? आज काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे, सर्वसामान्याचा पक्ष आहे. आज सुद्धा आम्ही प्रचार करत असतो त्यावेळेला प्रत्येकाला दिसतं की आज काँग्रेस हा आमचा पक्ष आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याच माध्यमातून आम्ही जनतेसमोर आम्ही जात आहोत. आमचे नेते खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभा आहेत. एक आदेशावरती आज स्वतंत्र आपल्याला लढायचं, या एका आदेशावरती आम्ही आमची तयारी घेऊन उतरलो. आज अडकूर गटातून वेळ कमी असल्यामुळं अडकूर गटातून आमचे तिन्ही उमेदवार काँग्रेसच्या हात या चिन्हावरती लढाई लढत आहेत. आपण सर्व मंडळींनी आणि काँग्रेसच्या विचारांशी बांधील असणाऱ्या सर्व मंडळींनी, काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांनी, बंटी साहेबांच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांनी आम्हाला ताकदीनं या लढ्यामध्ये यश मिळवून द्यावं. आज आम्ही जवळजवळ 25-30 वर्ष सर्व समावेशक सर्व लोकांची सेवा करण्याचंच आमचं व्रत आहे. हेच व्रत काँग्रेसचं हे जे व्रत आहे, सर्वसामान्य पुरोगामी विचारांचा लढा लढण्याचं, सर्वसामान्यांची लढाई लढण्याचं हे जे व्रत आहे, हे पुढं घेऊन जाण्यासाठी आम्हाला सर्वांनी आपण ताकद द्यावी, आपण आमच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो. आणि आपले धन्यवाद. आपले येत्या 5 तारखेला आपल्या चंदगड जिल्हा परिषदेची जे निवडणुका आहेत, त्या निवडणुकीला 5 तारखेला मतदान आहे. या मतदान केंद्रावर आपण सर्वांनी मतदारांनी आपण वेळेत पोचून शांततेनं सर्व मतदारांनी मतदान करावं आणि काँग्रेसला प्रचंड मतांनी विजयी करून द्यावं, एवढीच विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. मी अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसची अधिकृत उमेदवार आहे आणि माझे सहकारी शिवाजीराव तुप्पट व सिंधुताई कांबळे या माझ्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्यांना भरघोस मतांनी आमच्या तिघांचे काँग्रेस पक्षाचे हात हे चिन्ह आहे, या चिन्हाचं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा. नमस्कार, धन्यवाद.